आजच्या व्हिडिओमध्ये डाळ कांदा रेसिपी करणार आहोत. डाळ कांद्याची भाजी सगळीकडेच केली जाते. प्रत्येक ठिकाणची करायची पद्धत वेगळी असते. आज मी तुम्हाला नागपूर येथील झणझणीत सावजी पद्धतीमध्ये लग्नपंतीत जशी केली जाते त्या पद्धतीची चवीला अप्रतिम लागणारी डाळ कांद्याची रेसिपी करून दाखवणार आहे. व्हिडिओ भरपूर टिप्स सोबत तुमच्यासोबत शेअर केलाय, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. कढईमध्ये 2 पळी तेल घालून घेतले. तेल छान गरम झालं, त्यामध्ये जिरं घालून घ्यायचे. जिरं छान फुललं की त्यात 4 ते 5 लवंगा घालून घ्यायचे. लवंग सुद्धा फुलू द्यायचे. लवंग छान फुलले की त्यामध्ये 2 तेजपत्ते घालायचे. 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले ते घालून घ्यायचे. कांदा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचे. कांदा परतून झाला की त्यामध्ये छोटा अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचे. त्यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर फोडणीत घातली तर तिचा स्वाद फोडणीमध्ये उतरतो आणि भाजी चवीला आणखी छान लागते. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची. आलं लसणाच्या पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत ती तेलात परतून घ्यायची. 1 मिनिटभर आलं लसूणची पेस्ट तेलात परतून झाली, त्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे. 1 चमचा लाल तिखट घातले. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातले. 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर, छोटा पाव चमचा हळद घालून घेतली. सर्व मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची. ही रेसिपी चवीला खूपच छान लागते. अगदी घरात काही भाजी नसेल, झटपट काहीतरी करायचं असेल, तुम्ही ही रेसिपी करू शकता. मसाले परतून झाले की त्यामध्ये भिजत घातलेली चणा डाळ घालून घ्यायची. चणा डाळ मी आदल्या रात्री भिजत घालून ठेवली होती. तुम्हाला जर वेळ नसेल 4 ते 5 तास तुम्ही भिजवली तरी चालेल. भाजीमध्ये पाणी न घालता नुसतं झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची. त्यामुळे भाजीला चव खूप छान येते. 2 मिनिटं झाकण ठेवून भाजी शिजवून घेतली. त्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी घालून घ्यायचे. गरम पाणी घातलं की भाजीला तरी खूपच छान येते. भाजीमध्ये पाणी घालून पुन्हा 5 मिनिटांसाठी भाजी शिजायला ठेवून द्यायची. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. मी 1 चमचा मीठ घालून घेतले. मीठ घालून झालं की भाजी चेक करून घ्यायची शिजले की नाही. तुम्ही बघू शकता माझी चणा डाळ शिजली गेली आहे. कोथिंबीर घालून गार्निश करून सर्व करून घ्यायची. झणझणीत नागपुरी स्पेशल सावजी पद्धतीत लग्नपंतीत वाढली जाणारी डाळ कांदा भाजी तयार झाली. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला 1 लाईक नक्की करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्की दाबा. भेटूया अशाच पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.